काय राजा इथं का थांबलायस? पुष्पा तू का काही तशी बसलीस? झाडू मारून रंग काढायचा होता, म्हणलं भाच्याला विचारावं काढू का म्हणून. नाही काढ काढ, अगं खरंच काढ. काय विचारतेस त्याला? काढते मग. होय वा अजिंक्य, अजून कोण येणार आहे का रंग लावायला? नाही म्हणजे काल ते राहुल्यानं. असू द्या असू द्या, कालपासून 500 वेळा सांगून झालंय. रात्री राहुल्या आला होता आणि तुम्हाला रंग लावून पळून गेला, मग तुम्ही आंघोळ केली. अजून कोणी येणार असेल तर सांगा बर का. 10 वेळा पाणी गरम करायला जळण काय फुकटच आहे ना. तुला काय सरळ बोलता येत नाही का ग? सतत वाकडच कशी बोलतीस तू? जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करता ना तसंच की. आणि आता अजिंक्यने रंग लावलेला आवडत नाही तर ती शिकली मराला इकडे कशाला आली होती काय माहिती. जसं काय ह्यांना रंग लावला नसता तर भारतात रंगपंचमीच बंद पडली असती नाही का. काय होतंय रंग लावला तर? लपून बसलास नाही बेटावानी. हे म्हातारे, नेबरोट कोणाला म्हणतीस? मग लपून कशाला बसलास र? पवाराची शिकली आहे ती, आती नाही करून चालतंय वय तिला. मामी द्या तो खराट, मी जाडतो. राहू द्या, काही गरज नाही. आत्ता कराल आणि पुन्हा तुम्ही आणि तुमची आजी 10 वेळा बोलून दावाल. आम्ही काय बोलून दाखवतोय ग? मी कधी बोलून दावलं? हा कधी बोलून दावलं? सकाळी उठल्यापासून घरातली समधी कामं करते, 4 पैसे घरात यावं म्हणून बचत गटाची कामं सुरू केली. रानात बी जाते मीच. तुम्हाला आजिकेनला जेडीला ह्यांना काय पाहिजे काय नाही समजा मीच बघते. अगं मग एवढं बोलून दाखवते आज तर करतीसच का त्याला? धरा करा तुम्हीच. जाऊ द्या आजा, तू नको लय विचार करूस तिचा. ती अशीच आहे फाटक्या तोंडाची. उगाच गटारात दगड मारून आपल्या गाव घाण कशाला उडून घ्या. ते तू लक्षात ठेव. तर बाजूला काढतो माझी. जावर तुझा आवर जा, तू आण मी करते. दे इकडं. जा आवर जा तुझं. शेतलीला काय अक्कल नाही, उगाच राडा करून गेली. तर तुला लय मोठी अक्कल. अरे रंगपंचमीला रंग नाही खेळायचा तर काय नागपंचमीला खेळायचा वय? आलाय मोठी तिची अक्कल काढायला. म्हातारे तिची लय कडायला लागली का तुला? माझी मैत्रीण आहे ती म्हणून. मैत्रीण? तुझ्या मैत्रिणीला सॉरी म्हणायला लावतो बाज. सारी म्हणजे काय? माफी मागायला लावतो. बघ जमतय का? ती तुला म्हणती सॉरी. वाट बघ, जा वर जा. म्हातारे माझी म्हातारेच का त्या शेतलीची? आती अम्मी. शीतल हाथ में क्या है तेरे? शीतले नको प्लीज, अजिबात रंग लावायचं नाही मला. प्लीज शीतले नको ना. कळती ना ओली. हा म्हणून काय झालं? म्हणून काय झालं म्हणजे? अगं कपडे खराब होतील परत. हो दे. नको ना प्लीज, नको ना शीतले प्लीज. अगं काय अजिबात रंग लावायचं नाही शीतले. बघ कसली पित्री आहेस ग. तुझा काही नेम नाही बाई. खरंच रंग घेऊन आलीस म्हणजे? अगं आता झाली की रंगपंचमी, आता काय रंग लावायला मला काही येड लागले वे? ते काय माहित नाही, पण तू काही शाणी नाहीस हे खरं आहे. गप्पा नाही तर खरोखरचा रंग लावीत. आता हे बी तू मलाच म्हण. मलाच म्हण म्हणजे ज्याला रंगवायचं होतं त्याला रंगवायचं राहिलं आणि मलाच 2-2दा लाव. हा ज्याला रंग लावायचं होतं ते राहिलं बाजूला म्हणजे काय? अगं म्हणजे आजीला रंग लावणार होतेस ना, त्याचं काय झालं? शीतल पवार नाव आहे माझं. एकदा ठरवलं की ठरवलं. कुठं सापडला का आजा? सापडला बिपडला काय नाही, हुडकून काढला त्याला. रानात होता. रानात आपण त्याला घरी शोधावं असं प्लॅन होता त्याचा. मग तुला कसं कळलं तो घरात नाही? ती फौजीची गर्लफ्रेंड आहे आपण. मी 10-9 मोजत असताना आजा कधी बी 4च्या पुढे जात नाही. तेव्हाच मला कळलं आजा काय घरात नाही. आणि तो ना सारखा सारखा म्हणत होता मी घराबाहेर पडणारच नाही, मी घराबाहेर पडणारच नाही. मग तुला कसं कळलं तो रानात आहे? ती आता घरात नाही म्हणल्यावर रानातच असणार की. जाऊन जाऊन जाणार कुठं? आणि तो ना सारखा म्हणत असतो रानात निवांत वाटतंय, कुणी नसतं, कुणाची कटकट नसती. पण त्याला काय माहित
शीतल पवार किती झटपट आहे ती. सच में तू पागल आहे. तुझा ना खरंच काही नेम नाही. आणि मग गेले रानात आणि असला रंग लावला ना, तोंड बघण्यासारखं होतं त्याचं. चिडला नाही का तो? कशाला चिडल? अगं अलर्जी असताना रंग लावलास ना म्हणून. कसली आली अलर्जी? काय नाही, नाटक होती सगळी. हा म्हणजे त्याला खेळायचं नसेल ना म्हणून असं म्हणत असेल तो. खेळायचं का नसल? आमची पहिली रंगपंचमी होती. तू बी ना कशाला गे सारखी त्याला त्रास देतीस? प्रेम करतीस ना? प्रेम तर करतेच की, आणि रंग लावून प्रेम वाढत असते, कमी होत नसते काय. की म्हणा तर त्याला सॉरी तरी म्हणा. सॉरी कशाला ग? अगं रंग लावलास म्हणून. ए, आपण काय कुणाला सॉरी बिरी म्हणत नसतोय, कळलं ना? आता ते बी त्यानंच म्हणायला पाहिजे होतं का? सॉरी शीतल, मी तुझ्याकडनं रंग लावायला पाहिजे होता. तुला उगाच गावभर पळवलं. वय 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 वय, त्यानंच मला सॉरी म्हणाय पाहिजे. उगाच मला गावभर पळवलं. ए, पागल आहे क्या? ते तर मी आधीपासूनच आहे, पण आता तर मी त्याच्याकडनं सॉरी म्हणून घेतच असते. पागल लडकी. काय करायचं घ्या. आले बघा महाशय, तोंड बघ कसं भोळ करून आलाय. विचार त्यांना काय घेणार, चहा पाणी थंड जेवण फुकटच पोचतो ना आपण ह्यांना. हा बोला सुरेश शेठ, काय घेणार? अहो भैया, मी न्यूज घेऊन आलोय. कसली न्यूज? मी अजिंक्यच्या घरच्या इथं येत होतो तर तिथे दांगा चालला होता. शीतल वहिनीने अंगणात घाण केली म्हणून ती मामी ओरडत होती. हा मग हे आम्हाला बी माहितीये, शीतल तिकडे गेल्या होत्या. हा, पण त्यांच्या बोलण्यात असं आलं की शीतल वहिनीने अजिंक्यला रंग लावला. हे न्यूज आहे का? हे इकडे. आता हे आजचं काही खरं नाही बघ. अहो भैया, कशाला शिरात आणताय? खरं तर शीतल तुम्हाला रंग लावा आली होती पहिला, आणि तुम्हीच तिला म्हणला हो बाजूला. मी म्हणलो? हा, अरे यो म्हणला यो, तर मी कोरा राहिलो, तो आजा रंग खेळला. ठीक आहे, आता शीतलच्या हातावर जो लाल रंग चढल तो आमच्या नावाच्या मेहंदीचाच. काय मी कदमांची तर मेहंदी काढून येते. आपल्या शितलीच्या हातावर मेहंदी काढायचा योग कधी येतोय कुणाच ठाऊक. येईल येईल, लवकरच योग येईल. म्हणजे अगं म्हणजे ह्यांचे मित्र आले होते, ते वधूवर सूचक मंडळात चितलीचं नाव नोंदवलंय ना, तर ते पोरांची फोटो द्यायला आले होते. होय. तुम्ही बघितले का फोटो? अगं नाही, हे काय आत्ताच आले का तुमच्या समोर. ये बघ, योग कसा वाटतोय? हा लयच मोठा वाटतोय, हो की नाही ग? होय बाई. काय बाई, एक पण पोरग पसंत पडन झालं. हिच्या नशिबात कोण आहे काय माहित. बघ तर अक्का, तुम्ही मंडळात सांगितले नाही वय शितलीला कसा पोरगा पाहिजे ते? अगं होय की, पण त्यांच्याकडे ज्यांनी नावं नोंदवली त्यांचेच फोटो पाठवणार ना ते. आणि आपण फक्त सांगायचं आपल्याला पसंत आहे का नाही ती. मग पसंत नाही म्हणून सांगा जरा. काय बाई, तुम्ही सगळ्यांनाच नापसंत करायला लागलाय. तुम्हाला नेमका कसा पोरगा पाहिजे ते तर एकदाच सांगा मला. पोराच्या घरचं सगळं चांगलं पाहिजे आणि आपल्याला एकुलता एक पोरगा बघायला पाहिजे. आणि नुसता एकुलता एक असून उपयोग नाही, त्याच्या घरचं बी सगळं चांगलं पाहिजे. म्हणजे शेती भाती पाहिजे, आणि ती शेती करायला हाताखाली 4-5 माणसं पाहिजे. आता असा पोरगा कुठनं मिळायचा? शोधून बी सापडायचा नाही. असं काय करताय भैया? नाही वय, त्याचं बी सगळं तसंच आहे की. माझ्या बी मनात हेच आहे, हर्षवर्धन सारखाच पोरगा पाहिजे आणि आपण असाच बघायचा. वय अक्का, आपण नानांना सांगूया. होय. अरे काय झालं असायला? काय नाही, तुम्ही ना खरंच उपला काय? कशावर मी असताय बे? होय आजा, तुला काल शितलीने रंग लावला वय? वय म्हणजे मीच तयार झालो म्हणून.
अरे खरंच तर होय होय आज्या मी असं ऐकलं की परत 3 रात्री येऊन रंग लावलं वय वय काहीच कर अयो पर्सनल घेतोय काही पर्सनल नाही घ्यायचं पर्सनल नाही घ्यायचं काय लक्का तिने याचा पोपट केला पोपट करण्यासारखं काय त्यात सगळीच खेळत होती की तेव्हा थांब सगळीजण खेळली पण शीतलीने तुला खेळायला भाग पडलं करवल्या हा आज्या तू कुठं पण लपून बसला असलास का नाही तरी बी शीतलनं तुला हुडकून काढला असता शीतल पवार नाव आहे तिचं कळलं का मी बी अजिंक्य शिंदे काय अजिंक्य शिंदे कळलं का सॉरी म्हणायला लावतो का नाही बघ म्हणजे तू शीतलला सॉरी बोलायला लावणार वय हा तर शीतल तुला सॉरी म्हणलं का नाही तर मी तुला माझा पहिला पगार देत असतो बघ हा परत माघार घ्यायची नाही दिला वय आता येऊ दे तिला मग बघ असं पोपटासारखं त्याच्याकडनं सॉरी म्हणून घेतो थांब ये 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 शीतल ये आता बघ ये अशी समोर ये का रे क्या शीतल तुला 100 वर्ष आयुष्य आहे हा का तुझं आत्ताच नाव काढलेलं कोणी हाय का आता हित तुझी आठवण कोण काढणार अजिंक्य शिंदेशिवाय बोला की भाऊजी ते म्हणजे बोल 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 पटपट बोलत असतो वेळ नसतो घ्यायचा हा बोलतो की थांब की जरा असं फुल कॉन्फिडन्स न बोलायचं नाही नाही मी कशाला घाबरतोय अरे मग बोल की काय बोलायचंय ते अगं माझ्याला असं म्हणायचंय थांब की मी सांगतो की थांब की जरा मग सांग पटकन हा अहो भाऊजी बोला की लवकर मी तुला म्हणजे तू आणि मी म्हणजे मी तू मला सॉरी म्हणायचं हो का तू मला उगाच रंग लावला म्हणून आणि ते बी एकदा सोडून 2 वेळा पहिली गोष्ट रंगपंचमीला रंगच लावतात आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट माझी चूक नसताना मी कुणाला बी सॉरी म्हणत नाही तसं काल म्हणलीस ते मी उगाच म्हणलं होतं मग काय उपयोग आहे तेव्हा काल सॉरी म्हणली ते बी उगाच म्हणली होती अजय मग काय तुला मी माझा पहिला पगार देत नसतो बाबा पहिला पगार अगं हिने मला पैज लावली तू जर त्याला सॉरी म्हणलीस तर मी त्याला माझा पहिला पगार द्यायचा ए मी कधी म्हणलो रे असं होय काका अयो अरे कसली पलटी मारतोय की म्हणजे मी सॉरी बोलल्यावर पैज लावली होतीस होय तू नाही नाही शितले तसं नाही काय म्हणजे मी नाही म्हणत असताना तू रंग लावलायस मला आणि तो म्हणला एकदा सोडून 2दा लावला हो हो तू एकदा सोडून 2 वेळा रंग लावलायस म्हणून तू सॉरी म्हणायचं आता तू मला सॉरी म्हणायचं का मी का म्हणायचं कारण काल तू मला गावभर पळवलंस म्हणून मग मी सांगितलं होतं पळायला आता ते मला नाही माहित मी तुला शोधायलाच फिरत होते मग नव्हतं शोधायचं आजा सॉरी म्हण मी नाही म्हणणार सॉरी म्हण नाही म्हणणार लय होते आजा मी नाही म्हणणार 10 याला काय अर्थ आहे ग 9 चिटी काही 8 अरे सांगा की तुम्ही आम्ही काय सांगायचं 7 सॉरी इट्स ओके
उद्या तुम्हाला गार्डन मध्ये भेट द्यायची. आजा, इट्स ओके. उद्या गार्डन मध्ये भेळ द्यायची. काय फौजी, रस्त्यावर आलं का काय? म्हणजे प्रॅक्टिस साठी रस्त्यावर आला काय? भैया आपण जावत का? आपल्याला पुढे एक काम आहे. टॅलेंट. अरे फौजी आलेत ना गावात, आता कसली आलेत कामं, कसलं काय? अजय, रंग खेळला का नाही काल? खेळलो की. कुणा कुणा संग खेळला? सगळ्यांसंग. तूच नव्हतास. बॅड लक नाही का आमचं? पण आजा, आम्ही तुला रंगवणार. हा, पण इतक्यात नाही हा. कधी बी. हा, मी बी तुला रंगवू शकतो. लक्षात असू दे. नाहीतर त्या दिवशी बी चुकून पांढरे कपडे घालून यायचास. जोक करते, मग मी बी आशा करतो त्या दिवशी तू बी गणवेशात नसावं, मी बी पांढऱ्या कपड्यात. ट्रेनिंगला जायचंय ना परत? जाणार तर आहेच. ट्रेनिंग बी कम्प्लीट करणार. फौजी बी होणार. आणि गावात परत बी येणार. कारण काय ना, कुणाच्या तरी चेहऱ्यावरचा रंग उडवायचा. फौजी कधीच जोक करत नसतो.